शपथ इमानदारी न्यूज बाहेर बारा सुटले दाखव खाली ओय मायला सांगतो ह्याड आली आयला. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता आज सकाळी सकाळी आंब्यानं सुरुवात केली. सकाळ सकाळी आंबा खायलो मी. नेमकीच आंघोळ झाली आता. बेस्ट बघा बघा केस पण आणखी ओली येते. तर नेमकीच आता आंबा खायचा आहे आणि आपल्याला थोडंफार आज थोडंसं काम आहे. जर जमलं तर आपल्याला शेलूला जायचं आहे, जर नाही जमलं तर बघू काय करायचं. तर सगळ्यात पहिले आंबा खाऊन घेऊ. किती भार दिसायला बरं. एकच मला वाटतं 250 ग्राम आहे असाच आंबा एवढाच. जसं एखादा खराब बी आहे. काय करावं आता, आंबा आहे हे सगळं सांगत होतं आता अंगावर. परत तर अंगावर नाही सांडलं नाही तर सगळं चिकटच झालं असतं. हात तर धुता येत पण शर्ट पाड्या पॅन्टी पाड्या कसं करायचं. कपडेच बदलले, दुसरे कपडे बी नाहीत पण सगळे धुवायला टाकले. चला बेस्टपैकी एकदा आंबा खाऊन घेऊ. तर बघू शकता मित्रांनो, आता मी पोहोचलो बेस्टपैकी साईटवर. आणि मग मी बेस्टपैकी आता वरी उभा आहे छतावर. छताच्या वरी आहे थोडं 2-1 फूट, कारण की ना छत खाली आहे बघा इथं. आणि मी थोडंसं वरी उभा आहे कारण की ना मी टेबलवर उभा आहे बघा बेस्टपैकी. आणि आता उभा मला सांगितलं माल खालो आहे बघा बेस्टपैकी. माल बी झाली आणि हे आपल्याला बांधकाम आज करायचे. कारण हे थोडंसं याच्या लेवल घ्यायचं आहे. हे नाही याच्या लेवल घ्यायचं, सॉरी याच्या लेवल घ्यायचं, याच्या लेवल घ्यायचं आहे. याच्या लेवल घ्यायचं आहे. त्याच्या लेवल तर त्याच्यावर थोडंसं वरी घ्यायचं आहे. कारण असं पाणी आलं पाहिजे. कसं असं म्हणजे असं पाणी आलं पाहिजे. त्याच्यामुळं एवढ्या एकदा घ्यायचं बेस्टपैकी. मी चिली पण आणून ठेवली वरी. जास्त टेन्शन बी नाही. पप्पाने त्या दिवशी दरवाजा उभा केला, सगळं गेट बीट सगळं. हा जास्त टेन्शन नाही घ्यायचं, काय नाही. थोडंसं राहिलं का होतं इकडे तिकडे 19-20. हात दुखायला म्हटलं आता. काल इतकं अंग दुखायला उपाय मग इमानदारी ना. मग हातच काय झालं का नाही, मग हातातले कामातून गेले. पण इमानदारी ना आज मला वाटलं आज सुट्टीच करावं. पण तुम्ही पण म्हणलं असं तर काला सुट्टी झाली, परवा झाली, आज झाली. कुठं मग करायचं ना काय ते. एवढं एकदा काम करून घे बेस्ट. तुम्हाला दाखवतो. ते बघू शकता मित्रांनो, एवढं काम झालं आमचं बेस्ट. वरकडे झाले काय एवढं. आणि अलीकडे 2-3 थर घेतले. 2च थर राहिले, जास्त नाही, 2च. बरोबर. पप्पा आज काम करू लागले बेस्ट. दोघांनी पंची घातली म्हणून दोघांच्या हाताला आज काही जास्त हे नाही झालं. पांढरी शिकत नाही त्यामुळे पंची. पप्पाची पंची बेस्टपैकी. किती क्लिअर फोटो येते. बेस्टपैकी. आणि आता तिकडं माल संपलाय आणि इथला मला आता खाली हे सगळं इतका 2-3 थर राहिले. त्याच्यामुळं किती राहिलेत, 2 आणि 2 4 आणि 5 थर राहिलेत. 5 थर म्हणजे 4 थर. हो आणि इकडचं काय मग एवढं बेस्टपैकी होत आहे मोकळं. तर फायनली मित्रांनो आपलं काम कम्प्लीट झालं आहे बेस्टपैकी. हे पिलर बी झालं आहे. इकडच्या साईडनं सगळं ओकेमध्ये झालं आहे. तर बघू शकता हे सगळं असं बेस्ट उतार इकडं काढलं आहे. आणि इकडचं बी बेस्टपैकी हे बघा सगळं याचं बी ओकेमध्ये केलं, तिकडच्याचं बी ओकेमध्ये केलं. आणि जे मधलं राहिलं होतं 4चं तितका स्पेस इथं कसं तरी जुगाड लावून पप्पांनी केलं. कारण की मी तर थोडं बाहेर गेलो त्याच्यामुळं. आता थोडंसं मटेरियल राहिलेत. इकडं काय इट आहेत, इकडं काय इट आहेत. सगळं ओके. थप्पीमध्ये मारायचं आता. त्याची थप्पी इथे मारायची आणि चलते. आता काय दुसरं काय टेन्शन नाही, नुसतं प्लास्टरचं आहे. तर आता होईन प्लास्टर उद्या किती चालू 2 दिवसाला 3 दिवसाला जेव्हा होईन तेव्हा. काय करू माहिती का, आता घरी जावं अशी भूक लागली इमानदारी.
पक्षी घरी काय खाला नसावं म्हणजे मग झालं. तर चला बेस्टपैकी एकदा घरी जाऊ. हातपाय पण धुवायचे राहिले बरं का माझे. घरी जाऊ बेस्टपैकी एकदा जेवण घेऊन रटाळून हाणू कचडून नंतर मग बघू परत काय करायचं. हो माझे पाय बी धुवायचे राहिले. आणि इकडे सूर्य आलाय आकारात सगळे ढगच ढग आले तिकडून. दिवसभर असं गरमू लागलं पप्पा. चला बेस्टपैकी जाऊ आता घरी. तर बघू शकता मित्रांनो आता मी पोहोचलोय घरी. तर आपल्याला बघूया एकदा खायला काय आहे का नाही. तर सकाळी काय होतं माहीत ध्यानात नाही. असं नाही आहे ध्यानात पण सांगाल तुम्हाला आहे मग ध्यानात. आम्हाला नाही उघडत नाही एक तर चटणी परत पोळ्या शपथ भाकरीचे की राव. एक चपाती आहे तेवढी खाऊन घेऊ आणि बाकीचं बघू काय करायचं. कारण की जेवढं आहे तेवढं तर खाऊ काय नाही. तर बघू शकता आता बेस्टपैकी आपलं झाले जेवणपैकी. आणि बेस्टपैकी आता मी आलोय वरी आलो. तर असा सीन झाला आहे की ना एक साईडला असा पडायला पाऊस. अरे शेलूला पडायला इकडं पाऊस शेलूकड सगळा पुराच सगळीकडं असा शेलूकड पाऊस पडायला. आणि हे इकडे बी पडायला थोडा पडायला इकडं जास्त नाही. परत इकडं लय पडायला भाऊ काय असं इकडे शेलू धामणगाव कुंडी माळसापूर इकडे सगळं पुरं तिकडं असेल पण इथं नसणार आहे. तर जर समजा उदाहरणार्थ हे पाऊस जर 20 मिनिटात जर माझ्याकडे आला बरोबर. जर 20 मिनिटात जर हे पाऊस माझ्याकडे आला तर मी ह्या पावसात बिंदास अशाला असंच भिजेन. मला एरी भिजायची मजा येते. मी असंच भिजल असंच जसा कॅमेरा चालू आहे तसाच काय नाही. आपला फोन बिल की वॉटरप्रूफ आहे काय विषय नाही. आपला फोन सगळा वॉटरप्रूफ आहे त्याच्यामुळे असंच जर पाऊस आला 20 मिनिटात तर डायरेक्ट भिजून जाईल. दाखवतो तुम्हाला मी येतं आहे का नाही येत का तसाच तिकडून तिकडंच जातं आहे काय माहिती. तर आला तर भिजू नाही आला तर आलो थांब. तर चला डायरेक्ट जाऊ त्याच्या छतावर. कारण की ना पाऊस येण्याचे जास्त चान्सेस आहेत. पण तरी जरी आला तर तिथं थांबू आणि हे करू. चला त्याच्या डायरेक्ट त्याच्या छतावर भेटू. जाता महाराज बी भेटले बेस्टपैकी. सोपं काय महाराज आहेत ते वरीचे आणखी बसले आहेत. पवन सेठ क्या चल रहा है. काय नाही सर चल. तर बघा मित्रांनो आले खाली आता आपल्याला जायची शाळाकडे. चल रे. बघू शकता मित्रांनो आता आम्ही पोचलो शाळाकडे सगळेजण. काहीच नाही सगळे एकूणमेकाच्या तोंडाकडे बघायचे ते सगळ्यात जास्त माझ्याकडेच बघायचे ते. हे बी माझ्याकडे बघायला हे बी माझ्याकडे बघायला हे बी. आणि आता हे आले तर हे बी माझ्याकडे बघन. हे बी शिव याचं नाव काय रे शंक्या ब्लॉगर होय भाऊ बिग फॅन भाऊ. अरे भाऊ बिग फॅन अरे मला दाखव तू कोणते ब्लॉग बनवतोस बरं का भाऊ. अय भाऊ अय भाऊ एक मिनिट ऐक ना. अय एक मिनिट इकडे धाव इकडे. अय मला फक्त सांग तू कोणते ब्लॉग बनवतोस. बरं आयडी तर सांग ना आम्हाला सर्च माराय. लाडका अथर्व होय पोरींचा लाडका अथर्व बर असं करते डायरेक्ट एकापेक्षा एक म्हणजे. बरं आपल्याला डायलॉग म्हण ना काय ते एका झाडाचं एक पान गाळाला म्हणून मग तुला अजून नको बरं इकडे येईन समोर येईन तसं मग आता कुठं हा कुठं धरायचं आहे मला सांग कुठं धरायचं. बेटा मी बोला तो सबस्क्राईब केलं पण तसं करा प्राईज बी नाही केलंस की रे. सफर करायचं आता शिका बेल वाजेल ती आणि तू आता सबस्क्राईब केलंस. कम्युनिटी काय आले होय पुढे दाखव पुढे दाखव खाली. ओय मायला सांगतो ह्याड आली आयला इमानदारीने ह्याड आली. पैसे घ्या दे मग टाकून कंपनीचे
त्याच्याकडून पैसे घे ना म्हणा माझ्या व्हिडिओला ऍड कसं काय टाकलं तानाचे पैसे द्या ठीक आहे. तुला माहित नाही का अच्छा पोस्ट येत ना रे मला इंग्लिश वाचता इकडे बघ तिथं तुला इंस्टाग्राम चॅनलची लिंक हो 1 2 3 4 5 जण माझ्याकडे नुसतं बघायचे काहीच नाही नुसतं बघा माझ्याकडेच बघा बाबा आणि वातावरण इतकं बेस्ट झाले आता असं वाटायला ना अशा टायमिंगला नुसती लाईट असावं एक बेस्ट 2 साऊंड असावं एक मशीन असा बेस्ट धडाल 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 गाणी वाजव अशा पावसात लाईट नसल्यामुळे वार चला महाराज ए चला तिकडे अरे वार सुटायले ए चले ते पप्पा काय म्हणले आता हो देतो सर जरा मित्रांनो आता जाऊ घरी कारण वार सुटायले आमच्या संग लहान लहान लेकरं म्हणून चाललंय बरं का नाही तर ते लहान लेकरं माझ्यापेक्षा बा क्या ना क्या चाहते हो भाई हम लोग कुछ गलत नहीं बोलना चाहते भाई लेकिन हम लोग कुछ नहीं जान दो लहान आहे तो एक आहे शिंगरू एक शिंगरू एक आहे लहान पण त्याच्यापेक्षा लहान हे काय तुला मोठा काय अरे भाई मी बी लहान आहे भाऊ नाही मी म्हणत नाही की मी लय मोठा आहे म्हणून काय बघा बरं इकडे बरं तू बघू शकता मित्रांनो पाऊस बी आलाय 1 मिनिट तुम्ही याच्यात भिजणार आहे बेस्ट बघा आता मग मी जातो छताव बसतो तिथं आता बरी बघू शकता मित्रांनो बाहेर पाऊस चालू आहे पण मी येणं भिजणार नाही कारण की ना पप्पाने जर व्हिडिओ बघितला किंवा जर पप्पाला कळालं मी याच्यात भिजलोय पावसात आणि मला आली बुकार पावसात भिजल्यामुळं तर नंतर मला असं बोलतील कारण की ना दिवसभर असा बेस शाकायला अशाच शाकायला काय सांगा तुम्हाला आता पण एक तर रेकॉर्ड बी करू शकत नाही काहीच नाही शिव्या खाल्ल्या आणि बांधकाम चुकलं होतं म्हणून शिव्या खाल्ल्या बरं का कारण की तुम्हाला ते आधी सांगितलं आहे कारण की याच्यामध्ये थोडासा जरी व्हिडिओ लेट झाला त्याच्यामध्ये दुसरंच विचार चालतं आहे आज काय करावं आज नाही करायचं काहून करायचं कशामुळं करायचं काय करायचं त्याच्यामुळं ते माझ्या डोक्यात हे चालू होतं त्याच्यामुळे तर सगळं चुकलं ते बांधकाम आणि अशा शिव्या खाल्ल्या बापरे त्याच्यामुळे मी नाही भेटणार आज उद्याच्याला एखादं चॅलेंज घेईन नंतर मग काय शाळा कोणी येते वेळेस जर भिजलं तर सगळे केस ओले जाईल बेस्ट नंतर कधीतरी आपण एखादा खूप मोठा चॅलेंज घेऊ ती कमेंट करून सांगा कोणता चॅलेंज घेऊ काय घेऊ बघू शकतो तर भयानकमध्ये वारं सुटले झेंड्यावरून तुम्ही समजून घेऊ शकता किती भयानकमध्ये फिरायला बापरे असं बी वाटेल असं गार लागायला आता लिंबी बघा किती करायला किती बापरे इकडचे झाडं बी नाही तर म्हणलं आता जाम मोडते का नाही वाले ना वारा सुटायला कसा पत्र तर वाजली तू लिंबा का पप्पू आई शपथ मंदारी लयच बाहेर वारा सुटले एक तर वरी जाता येणार नाही आपलं लयच भयानक मध्ये वारं सुटले ना बघू शकता मित्रांनो इतकं भयानक मध्ये वारं सुटले ना अरे बाबा इकडे चिवरी बघा किती बरा वारं सुटले बापू आई शपथ हे केलं पडून मला वाटते ते तुटते झाड 100% तुटलं तर लय बेस्ट होईल कारण की नाही तार बघा सगळी अशी खाली आली तिला तरी टाईट करता येईल लय दिवसापासून आमचं म्हणणं की तार अशी टाईट करावं पण ते एका फांट्यामुळे तर उठकायला घोटाळा किती आकडा हालायला लक 100% हे झाड मोडणार म्हणजे मोडणार आपली जबान आहे बघा तुम्हाला दाखवतो मी म्हटलं मोडा म्हणून वारत जावं बापरे बघू शकता मित्रांनो आता सुद्धा अंधार झालेला आहे आता लाईट गेली त्यामुळे मग सांगितलं की मग त्याला इतकं वारं भयानकमध्ये सुटलं होतं की रे वारं कुठं काय तुटलं आहे कोणास ठाऊक पण आता सगळीकडे अंधार झाले हे बघा सगळं असं
लाईट किती वाजता येते काय माहिती आता. तर काय करू माहिती का, आजचा ब्लॉग आपण इथं चेंज करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.